वैष्णवा घरी देव सुखावला वैष्णवा घरी देव सुखावला वैष्णवा घरी देव सुखावला वैष्णवा घरी देव सुखावला
कीर्तनावर गडबड होते, मग काही गोष्टी सांगायला जमत नाही. पुन्हा एकदा भानुदास एकनाथ भजन करून मग कीर्तनाला सुरुवात करू. आज कीर्तन काय एवढं तुम्ही ऐकलं, आता काय आणखी सांगायचं. आता 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 कोणी नको, थोडंसं एक 5 मिनटं थांबा. 2 गोष्टी सांगायच्या महत्त्वाच्या. म्हणजे उद्याचं कीर्तन काल्याचं आहे आणि रविवार आहे, आलं का लक्षात. तेव्हा गर्दी आधी खूप आहे. उद्या रविवार असल्या कारणाने आणखीन याच्यापेक्षाही जास्ती येईल. तेव्हा उद्याचं कीर्तन 6 ते 8 संध्याकाळी होईल. जरा लवकर या. 6 ते 8 झालं की जेवण करा आणि दुधुऱ्याला भेटा. हो, हे बघा 2 कार्यक्रम आहेत आता. 24 मार्च शुक्रवार एकादशी. 24 मार्च म्हणजे आज किती आहे, 18, उद्या 19, म्हणजे 5 दिवसांनी जी एकादशी येईल ती श्रीहरी वर्धामध्ये माझा मुक्काम इथे आहे. तेव्हा माझं कीर्तन होईल. हे 2 जण वाई भागात जाणार आहेत कार्यक्रम. तेव्हा ती एकादशी 24 तारखेची. माणसं संभ्रमात पडतात मी आहे का नाही, आणि मग मी कंटाळतो, कळवत नाही. माझे तिथे एक मागच्या वेळेला फक्त विणेकरला फोन केला. मोहिती गेली होती नळोबारायच्या वारीला. आमच्या मंडलिकला फोन केला. मंडलिक विण्यावर, आईसाहेब सुनबाई पुढे, नाथ शेजारी, माझ्या गळ्यात विणा आणि कीर्तन. 4 जण, म्हणजे खूप श्रोता होते. काय पाहिजे जास्त, आलं का लक्षात. 4 माणसात कीर्तन केलं. माणसं म्हणली आम्हाला कळवलं नाही. कुठे आता तुम्ही एक लक्षात ठेवा, एकादशीला कीर्तन हे गृहीत धरा. तुम्ही जर म्हणाल महाराज इथे आहे का, तर ते कीर्तन सापडायचंच नाही. आणि एकदा पुढचं वर्ष होऊ द्या, मी जातच नाही. आलं का लक्षात. आता एवढी मोठी मोठी माणसं बसल्यानंतर मी कशावर मला उभं घेऊ. उलटी पार्टी चालवतात, तिथे मंदिर बांधायला काय हरकत आहे. हे तर सरळ काम. आलं का लक्षात. आणि पांडुरंग करून घेणार हो, माझी इतकी मनापासून खात्री आहे. आणि कालपासून माझ्या डोक्यात चाललंय. खरं मध्ये 18-20 दिवस इतका आजारी पडलो की मलाच कळेना काय. आज माझा आवाज ऐकून असं मला वाटलं आज माझा नवीन जन्म झाला. काय फुलमध्ये आवाज लागला, एकदम फुल पॉवरमध्ये आवाज लागला. म्हटलं बॅटरी चार्ज झाली. त्यातला म्हणला तुला कळत नाही का, तुला एवढाच आवाज दिलाय म्हणजे किती ताणायचा किती वापरायचा काय तुला कळतं की नाही. म्हणून तुला मुद्दाम बळजुबरीने विश्रांती देतो. म्हणून मग आत्ता ह्यांना म्हणायला देतो म्हणजे काय माझ्यापेक्षा चांगले म्हणतात म्हणून नाही. मला विश्रांती पाहिजे म्हणून त्यांना म्हणायला देतो. पण एक सांगू का, आमची त्रिवेणी कधी चुकली नाही. ऐकून संसारामध्ये आमची त्रिवेणी म्हणजे मी, माईसाहेब आणि आईसाहेब. ही त्रिवेणी या क्षणापर्यंत उपस्थित आहे. आणि परमार्थातली त्रिवेणी म्हणजे बाबा महाराज, भगवतीताई आणि चिन्मय महाराज, ही त्रिवेणी. म्हणून अशा संगमात रोज आंघोळ करताय, आणखीन कुठे पावन होणार. तथा त्रिवेणी संगम तुम्ही चुकवू नका. माणसं काही काही नुसते हात जोडून उभे राहतात, पण त्याला अर्थ नसतो. नुसते हात जोडू नका. नका शिकांत संतांच्या आशीर्वादाखाली नाहून निघा तर उद्धार होईल. हात जोडण्याकरता काय नुसतं हात जोडायचं काय नाही. कुणी कुणाला हात जोडतो काय. सभागृहात शिवाय दिल्यानंतर आता काय चाललंय सध्या राजकारण. हात जोडतात, जोडाजोडी करतात आणि पुन्हा एकत्र येतात. हेच राजकारण आहे. मग तेच परमार्थ होईल. माझं बोलणं कळलं का. परमार्थ काय होईल, हाच परमार्थ होईल. नुसते हात जोडायचे आणि मागे एकमेकाबद्दल बोलत बसायचं. हे सगळं बंद जेव्हा होईल तेव्हा पांडुरंगाचा दरवाजा तुमच्या अंतःकरणामध्ये आपोआप. दार उघड भैया, आता दार उघड भैया. कच्छाई भैया दार उघड, मच्छाई भैया दार उघड, भैया भैया दार उघड भैया, आता दार उघड भैया, आता दार. ते भया दार उघडेलेच आणि प्रभू प्रेमाचा प्रसाद तुमच्या हातात. म्हणून 24 तारखेला शुक्रवारी बरोबर 7:30 आपल्या श्री हरिवर्धामध्ये माझं कीर्तन होईल. आणि गुढीपाडव्याला तुम्हाला सगळ्यांना
एवढं मोठं मंदिर आपण बांधलंय. रमेश भाऊकडे नावं द्या. आणि 4 वाजता, हा 28 मार्चला, आणि दुपारी 4 ते 5:30-6 जेवायला घरी. दुपारचं जेवण आपल्या चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेतर्फे. श्रीखंड होतं ना बाई महाराज, श्रीखंडपुरीचं, आजही श्रीखंडपुरीचं जेवण आहे. आणि हो, त्यांनी मला सांगितलं आहे, परवा मी त्यांचं नाव घेतलं तेव्हा म्हणले माझं नाव एकट्याचं घ्यायचं नाही, सातारकर कुटुंबियातर्फे त्यांनी मला जे सांगितलं, मी बोलका पोपट आहे असं सांगा. सातारकर कुटुंबियातर्फे पूजा, अर्चा, हार फिर जो काही सगळं काही आजचं आहे, सेवा, खर्च नव्हे. हो, त्यांनी लिहून केलंय, तसं केलेलं आहे. हे कशा करता, त्यांनी आपल्या विलमध्ये पैसे बाजूला ठेवले, त्याच्या व्याजातूनही चाललं. हो, सरकारी नोकर केलेली माणसं असंच असतं. ते म्हणे मी असेल नाही तर नसेल, पण याच्या व्याजातून. आणि पुढचे काय आहेत की ही सगळी व्याजच आहेत की. अगं पण तुला एवढं कसं कळलं नाही, कीर्तनकार असून. कीर्तनकार अर्थ उलगडून सांगतो. म्हणून सद्गुरू आहात. त्याच्याबद्दल काय आज म्हणायची गरज आहे का? तुम्ही म्हणा नाही तर नका म्हणू. बाप म्हणलं तरी सद्गुरूच आहे, आणि सद्गुरू म्हणलं तरी सद्गुरूच आहे. आणि हीच निष्ठा आमच्या दादा महाराजांच्यावर होती. दादा महाराजांना कधी आम्ही आजोबा म्हणून बघितलं नाही. दादा महाराजांच्याकडे बघताना आमचे सद्गुरू म्हणूनच बघितलं. त्यांची मुलासकट, त्यांच्या पत्नी सकट दिवस उजेडला की दादा महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि मग दिवस सुरू. हे वैशिष्ट्य आहे. म्हणून पाडव्याला सर्वजण या बरं का. दुपारी या, जरा हवा बिवा खा लोणावळ्याची. खाली गेला तर दिवसाला 4,000 रात्रीला आहे, आणि जेवणाला 2,000 आहे. तिथे जेवण नाही आहे, प्रसाद आहे, त्याची किंमत करता येत नाही. म्हणून पाडव्याला या. आणि रमेश भाऊंच्याकडे सर्वांनी नावं द्यायची. आणि मग पुढचं काय आहे कार्यक्रम तो नंतर सांगेन. रामनवमीबद्दल नंतर बोलेन. काय कुठे काय अजून मला कळलं नाही, तेव्हा मी चर्चा करू. हां, चिन्मय महाराज दुधेराला आहे, रामनवमीला आहे. आणि हनुमान जन्माचं कीर्तन मोहित्याचं दुधेरीला असतं. पण माझं रामनवमीचं कीर्तन कुठे आहे हे मी पाडव्याच्या कीर्तनामध्ये सांगेन. मला लक्षात अजून माझं काही नक्की ठरलेलं नाही. तेव्हा अजून काय सांगायचं आहे? हो, उद्या 6चं सांगितलं. हां, देवळाकरता ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी तिथे द्यावं. पावती घ्यावी, उद्या द्या किंवा बंगल्यावर येऊन दिला तरी चालेल. चेकनी द्या, कॅशची भानगडी ठेवू नका. माझ्या मागे ती उपाधी नको. आणि चेक देताना पॅन नंबर द्या. काही इकडे तिकडे व्हायचं काही कारण नाही, भानगड नाही. माझी विचारायला नको कोणी, आणि तुम्हालाही विचारलं कोणी. आलं का लक्षात? हां, तेव्हा हे मंदिर पूर्ण लवकर व्हावं. होणार. पुढच्या वर्षी तर इथे कीर्तन होणारच. पांडुरंग वसंत पंचमीला बरोबर आहे. वसंत पंचमी म्हणजे माहिती का? स्प्रिंग सीझन, स्प्रिंग. अशा सगळी फुलवरा झाडं बिडं हिरवीगार. हा वर्षा सुकलेला असतो, आणि सुकलेली झाडं त्यांना सुद्धा हिरवीगार पानं येतात. तसं इथे सगळी हिरवीगार पानं येतील. परमार्थ हिरवागार होईल, आणि अशी कोवळी लुसलुशीत परमार्थ होईल. प्रेमाचा परमार्थ व्हावा, वृक्ष ज्ञानाचा परमार्थ होईल. आणि त्याच्याकरता आज तुमच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करा. माझे देव दुसरे कोणी नाहीत, माझे देव तुम्हीच आहात. जनार्दन रूपाने ज्या अर्थी हार तुमच्या गळ्यामध्ये घातला आहे, त्या अर्थी आणखीन देव कुठे बघायला जाऊ? मला वाटतं 33 कोटी आहेत आपले. एका माणसाच्या ठिकाणी किती धरायचे हे बेरीज करून टाकेवा, म्हणजे 33 कोटी देव आपले आहेत या ठिकाणी. आजचा दिवस असा पवित्र आहे. आता थोडंसं कीर्तन करीन आणि मग भानुदास एक नाम हो. आणि सगळ्यात वैशिष्ट्य तुमच्या कृपेने आईसाहेब बऱ्या होत आहेत. आणि हे का सांगितलं मी? पुढच्या वर्षी रुक्मिणी मातेचं आणि आईसाहेबांचं लग्न लावताना हे आईसाहेब आणि रुक्मिणी माता नको मग पाहिजेच. म्हणून मुद्दाम सांगितलं तुम्हाला. हे सगळं तुमच्या आशीर्वादाचं फळ आहे. घाला 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 घाला. डोकं
डोक्याला लावायचं आहे. आठव लवकर आठवा लवकर आठवा लवकर. हे काय करून हे कोण करते? माझ्या डोक्याला पेटलेलं कोण हात लावतो? नातू असल्या कारणाने अधिकार घेऊन आलेत ते. भानुदास माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ महावैष्णव आमचे नाथ बाबा आधार. हे वरचे मजले उभे आहेत ते खांब मजबूत असल्याशिवाय उभे राहतात. पायाशिवाय खांब नाही, खांबाशिवाय छत नाही आणि विस्ताराशिवाय शोभा नाही आणि कळसाशिवाय परिपूर्णता नाही. काय म्हटलं मी? अशा एक एक स्टेप आहेत ह्या. हे का पाया झाला हो 27 फूट पाया खोल गेला, 43 टाईल्स झाले, त्याच्यावर 3 फूट काम एकदम शोभेवंत झालं. कॉन्ट्रॅक्टरी चांगला मिळालेला आहे, फक्त अजून एक उणा आहे त्याच्यात, तो अजून माळ घालत नाही. माळ जी माणसं घालायला नाही म्हणतात ना ती माझ्या मनातून उतरतात. म्हणजे मनातून उतरतात म्हणजे मी त्यांना डावलतो असं नव्हे, पण मला असं वाटतं माझ्याजवळ आल्यानंतर तुमच्या मनात माळेची बद्दल शंका का असावी? माझं बोलणं कळलं का? नाही, वैष्णवाच्या संगतीत खाणं सुटलंच पाहिजे. पीत नसतील पण अजून जर मन इकडे तिकडे फिरत असेल, अहो मावरं खाणाऱ्यांनी सोडलं. हे ओळीने 3 आहेत, 1 2 3. मी खातो म्हटलं का? तुला एवढी त्याची बाजू घ्यायची गरज का? घालू ती की मान खाली? मान खाली घालण्यापेक्षा माझ्या पुढे मान करू दे ना. त्यापेक्षा म्हणजे असं बोलायला हटतच नाही. पक्का वकील आहे, सुप्रीम कोर्टच्या वरचा वकील आहे मी. मी कशा करता म्हटलं की हे बघा मला असं सांगता येईल जाणे वारकऱ्यांनी मंदिर बांधलंय, बरोबर आहे की नाही? तिकड जे मंदिर बांधलं ना, ज्यांनी बांधलं तो वैष्णवच होता. त्यांनी काय केलं माहितीये, मंदिर पूर्ण होईतोपर्यंत पायात चप्पल घातली नाही 4 वर्ष. काट्यातून सुद्धा तो बिन चपलीचा फिरत होता. मी म्हटलं तुला काटा लागत नाही कसा? म्हणलं लागत नाही एवढं खरं, पण अनवाणी चालतो. मंदिर पूर्ण झाल्यावर खाली
तेव्हा एक एक व्रत असतं आणि त्या व्रताच्या माध्यमातून कार्य पूर्ण होत असतं. तेव्हा वैष्णव हे व्रत आहे, वारकरी हे व्रत आहे. आणि ते व्रत एकदा करायचं नाही, शुक्रवारचं व्रत नाही किंवा सोमवारचं उद्यापनाचं व्रत नाही की ज्याचं उद्यापन करता येतं, असं नव्हे. ही व्रत जन्म जन्मांतरापर्यंत चालत राहणारी व्रत आहे. म्हणून व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी दळ, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, आणि तुका म्हणे हेच यास. हेच अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणून महावैष्णव नाथ बाबा आमचे कौतुकाने सांगतायत स्वतःच्या घरचं वर्णन. वैष्णवा घरी देव सुखावला. काय आश्चर्य आहे. मी म्हटलं महाराज तुम्ही काय सांगताय? ते म्हणले तुला कळत नाही का? अरे देवाला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. निर्गुणात जर परिपूर्ण होता तर सगुण का झाला? निर्गुणात ऐक्य होतं आणि सगुणात भजनाचा आनंद आहे, नामस्मरणाचा आनंद आहे. नामस्मरणाचा आनंद अलौकिक आहे. हरी वैकुंठाहून आला कशा करता? पुंडलिका लागून. का पंढरपूरला आला? तर भजन सुख घेण्याकरता आला. वैष्णवा घरी देव सुखावला. काही जेवण चांगलं? काय पंचपक्वान्नाचं जेवण नव्हे. जिजाबाई तर भाकरी वाढताना शिव्याची धार टाकत होती. काय झालं? भाकरी वाढत असताना जसं भाकरीवर तुम्ही तूप वाढता ना, तशी जिजाबाई काय करत होती? कशाची धार? आलंच होय. स्वतःच्या बायकांना ठेवा घरात बसून आणि आमच्या बायकांना घ्या राबून. बरोबर आहे. आता हे बघा, रुक्मिणी काय आहे अगदी पदर कहून काय काय अगदी इष्टो पिटवून करणार आहे वय भाकरी. तिच्या घरामध्ये दासी दास त्याने सगळ्यांनी घेऊन यायची देवाला नैवेद्य. तेव्हा देवाला नैवेद्याचं आणि नोकरा चाकराने केलेलं खायची सवय होती. घरच्या बाईंनी थापलेल्या भाकरीची माहितीच नाही. त्या आईसाहेब सुद्धा म्हणाल्या अशा मोठ्या मोठ्या ज्या बायका असतात त्यांना जेवता येतं पण भाकरी करता येत नाही. भाकरी म्हटलं की संसाराचं वाटोळ झालं. अहो ती भाकरी अशी ओलटतानाच इतके तुकडे होतात तिचे की संसाराचे सुद्धा कधी होत नाही तेवढे त्या भाकरीचे तुकडे होतात. खाली भाई भाकरी बघा अशा अशा करून दाप टाकले की पाणी फिरवलं की उगलीच. काय अटकल. काय तुमच्याकडे सुद्धा त्या तांदळाच्या भाकरी काही काही काय असतं, डाग पडलेल्या भाकरी असतात. समजा तोंडावर देवी आल्यात, क्षमा काय. आणि काही काही भाकरी अशा असतात इतकी पांढरी स्वच्छ, एकही डाग नाही. ती बाईची अटकल आहे. डाग नाही याचा अर्थ शिजली नाही असं नव्हे, एकदम शिजली. पण हे बघा, भाकरी थापता येण्यापेक्षा अग्नी खालून किती द्यावा आणि केव्हा कमी करावं, किती वाढवावं, विस्तू किती ठेवावा, किती काढावा आणि तवा किती तापल्यानंतर टाकावा. जास्ती तापला तर भाकरी जळून जाईल आणि कमी तापला तर पुन्हा कमी तापलेल्या तव्यावर टाकली तर ती भाकरी परिपक्व होतच नाही. तिला हात लावल्यावर कळलं पाहिजे बरोबर तापलंय. तिथे थर्मामीटरचं मेजरमेंट नाही, अनुभवाचं मेजरमेंट आहे. तसं सगळे अनुभव मेजर करून ज्याच्यात टाकले तो वारकरी जातो. सर्व अनुभव, योग जप तप ध्यान धारणा, नलाही जे जपे नलाही जे तपे, सगळ्याची माप काढली. अमासे सोपे किती गाता, न करिता ध्यान न करिता धारणा, विठ्ठल कीर्तना माझी उभा. काय माप काढलं बघा, तो खूप बरा आहे. नाथ म्हणले देव इकडे तिकडे भेटत. माझ्या घरी का नाथांच्या घरी? नाथांच्यात भेदभाव नव्हता म्हणून नाथांच्या घरी. कळलं का?
भेदभाव असेल तर नाथांचं म्हणून घेऊ नाही, वारकरी संप्रदायाचं म्हणून घेऊ नाही, ज्ञानोबा तुकोबाचं म्हणून घेऊ नाही. हे बघा, तुमच्या माझ्यासारख्याने भेदभाव न करणं काय विशेष नाही आहे. सगळे सामान्य कुळामध्ये सामान्य जन. पण ज्ञानेश्वर महाराजांच्याही पेक्षा नाथांचा अवघड. ज्ञानोबाराची मुंज तरी झाली नव्हती, म्हणजे शास्त्राने त्यांचा स्वीकार केला नव्हता, म्हणून जन्मना जाय ते शूद्रा, शूद्रच होते ते. त्याच्याबद्दल काही किती जरी कोणी काही म्हटलं तरी त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे झाली का? नाही. शास्त्र काय सांगतं? जन्मना जाय ते आणि संस्कार आहे. मग संस्कार झाले का? नाही. पण नाथांना सगळे संस्कार झाले होते. सगळे संस्कार होऊन, माझं बोलणं कळलं का? विठ्ठल भक्तीचा भानुदासाच्या कुळातून जो संस्कार झाला, सूर्याचं कुळ, भानूचं कुळ, बरं का? सूर्याची उपासना करत होते म्हणून नाथ बाबासारखा सूर्य पोटीला आला. सूर्य कसा पोटी आला? ज्ञानोबारायांनी वर्णन केल्यासारखं, मावळवीत विश्वावासू नवल उदयाला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू वंदवाता. असा ज्ञान सूर्य भानुदासांच्या कुळामध्ये जन्माला आला. ही काही साधी गोष्ट नाही. आणि असा महावैष्णव काय सांगू, असा पुन्हा झाला नाही आणि पुन्हा होणार नाही. ज्ञानोबाराय म्हणाले की संसार सुखाचा करीन. नाथ बाबांनी संसार सुखाचा करून दाखवला. आणि आमच्या म्हणतात संसार दुःखमुळे, ते तुकोबारायांनी उगाच म्हटलं. काय प्रत्येक मनुष्य रागात बायकोला म्हणतो, माझ्या समोर उभा राहू नकोस, म्हणतोच की. त्यात काय? यात काय? आमचं 63 वर्ष लग्न झालंय, साक्षीला येतायचं. कधीतरी मला काही मग काही वागणं त्यांचं पटायचं न पटायचं काही नाही. जे आपण नको म्हणेल ना ते करतो. म्हणजे कुपथ्य, कुपथ्य. त्या औषधाच्या गोळ्याजवळ घ्यायची. अगं म्हटलं काय तुला, का बसा तुम्ही. मी गप्प बसतो पण तू करायचं ते करू नको. माझं बोलणं कळलं का? हे एवढं होतंच. आता काय ते बसलेलं आमच्याकडे काय लपून छपून ठेवण्यासारखं काय. कधीही तिनेही मला दुखवलं नाही, मी तिला दुखवलं. शेवटपर्यंत क्षण